बघूयात राजकीय क्षेत्रात नेमका काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। विधानसभेत आमदारांची पुन्हा नाराजी, लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री नसल्यानं नाराज आहे। तर भाजप आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केली हरकत, बोलायला दिलं नाही तर समोर बसेन, नारायण कुचे आक्रमक। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन, जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी। सुनेत्र पवार बारेमतीमधील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। लोक स्वयंपाकाच्या गॅससाठी उभी आहेत, मोदींनी बघावं, राऊतांची टीका। नोटबंदीनंतर लोक पुन्हा एकदा रांगेत उभी आहेत, प्रचारातून वेळ काढून मोदींनी जरा बाहेर यावं, संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मनसे आक्रमक, मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सीजना मनसेचं निवेदन आहे। युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळाबाजार होत असल्याची मनसेची तक्रार आहे। युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई, घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। गॅस टंचाई संदर्भात राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचे निर्देश। 17 मार्चपर्यंत राज्य सरकारला जबाब नोंदवण्याचेही निर्देश। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज निवड, भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, 32 दिवसांच्या सहलीनंतर जिल्हा परिषद सदस्य धाराशिवमध्ये परतणार। महायुतीचं यावेळेस जिल्हा परिषद सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक, विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री घेणार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा। कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता, कुंभमेळ्यातील अडचणी दूर करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार। आमदार रोहित पवार आज तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार आहेत। अजितदादा यांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती रोहित पवार रेवंत रेड्डी यांना देणार आहेत। रोहित पवार यांनी आंध्र प्रदेशातील टीडीपी पक्षावरती आरोप केल्यानं भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत येणार। कॅबिनेट बैठकीतील मंजुरीनंतर आज विधानसभेत यावेळेस पुनर्स्थापित मांडलं जाणार आहे। लव्ह जिहादच्या आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवरती हे विधेयक महत्त्वाचं मानलं जातंय।